एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कुठेतरी असं सॉफ्ट कॉर्नर बीबीबद्दल होता मनामध्ये आहे की असं वाटलं की नाही तिचं एविक्शन नाही झालेलं, की कुठे ना कुठेतरी बंदिस्त रूममध्ये तिला ठेवली असणार आणि काही दिवसानंतर तिला बाहेर काढली जाणार. कारण मला नाही वाटत, ज्या रितेश भाऊ म्हणाले आणि प्रत्येक ती गोष्ट रितेश भाऊ बोलतात, पण मला असं कुठे कुठे वाटतं की का सगळे लोक म्हणतात म्हणून रितेश भाऊ हे असं बोलतात का की आर्याचा गेम दिसला नाही. मला नाही वाटत कुठे आर्याचा गेम दिसला नाही. आर्या इतकी गोड कंटेस्टंट बिग बॉस सीझन 5 मध्ये कोणीच नाहीये, मुलींमध्ये कोणीच नाहीये. म्हणजे अंकिता, आणि बऱ्याचदा मी अंकिताच्या सुद्धा इकडे फॅन्सना मी सांगू इच्छिते की अंकिता माझी चांगली मैत्रीण आहे बिग बॉसच्या घरात जायच्या आधी, आणि बऱ्याचदा मी तिला ह्याचबद्दल बोललेले आहे बिकॉज ऑफ ती डीपी दादाच्या विरोधात गेली. आणि ऑफकोर्स डीपी दादाच्या विरोधात गेल्यानंतर मला राग येणारच, एक कंटेंडर म्हणून नाही तर मी त्याची बहीण म्हणून राग येणार. आणि तसंच झालेलं आहे सेम गोष्ट आर्याच्या बाबतीत. मला नाही वाटत आर्याचा कुठेही घाणेरडा कधी गेम होता, ना तिने कधी कुणाला घालून पाडून बोलले ना ती कुठल्या गोष्टींमध्ये ती स्वतःहून सांगते नाही मला गेम नाही कळाला. बऱ्याचदा असं होतं इतक्या फास्ट गोष्टी होतात, मी तिकडे गेले मला सुद्धा बऱ्याचदा गेम कळाला नाही. गेम कळाला नाही म्हणून त्या गोष्टीला जर तुम्ही जर हॅमर करत असाल आणि तुमचा गेम असा होता तसा होता, सॉरी बॉस, तुम्ही स्वतः म्हणता बिग बॉस हा फक्त टास्क खेळण्याचा गेम नाहीये. तिथं एक व्यक्ती स्वातंत्र्य असतं, व्यक्तीचं प्रत्येक मत असतं आणि एक फ्रीडम तिकडे असतं, आणि ते सुद्धा लोकांना बघायला आवडतं. तुमची निरागसता सुद्धा बघायला आवडते, आणि ती निरागसता त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी, तरी सुद्धा ती